पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं. दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे. 3000 रुपये केले पाहिजे ना. आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणारच आहे. जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्याल आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते, असा द्यावा लागते नवनीत राणासारख्या. कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. बरोबर आहे काय. तिकडे आशीर्वाद देणार नाही काय, बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय. अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचे येतं तर घेत राहायचं आणि सरकारनं दिलं घेत राहायचं पण त्याला वापस देत राहायचं तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीने सरकार देत राहील, नेते देत राहील आणि आमच्या गोरगरिबांचं कुठेतरी भलं होईल. हा विचार करायला पाहिजे ना आपण.